सन्मान करावयाचा आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही पंच सज्ज आहेत, मिस्टर आशुतोष व्यवहारे अँड अजित म्हात्रे। तर एका बाजूने आपण बघतो डॉन किलर बिरवाडी क्षेत्ररक्षण करणारा संघ, तर VM11 सोनावे इंडियन्स स्ट्राइक आपण बघतो मिस्टर चिन्मय, तर नॉन स्ट्राइक एंडला पंकज पाटील। खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटचा विचार केला तर, अगदी समाजाचा विचार केला तर हे नाव सुद्धा खूप मोठं आहे, मिस्टर विशाल पाटील, क्रिकेटचा विचार केला तर। परंतु आज मात्र बाहेर बसून सामन्याचा आनंद घेत आहेत। स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। या वेळेला आपण बघितलं तर पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि प्रमोद शेर नेहमीच म्हणतात की सातत्याचं दुसरं नाव जयेश पाटील। हॅलो, गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल जयेश पाटील। पहिली धाव मात्र कंप्लीट केली जाते। धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 1। VM11 सोनावे इंडियन्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करणारा। वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप मिस्टर अजित म्हात्रे वळतायत। खराब चेंडूचे संकेत अवांतर धावेमध्ये भर होते आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2। मान्य श्री ॲडव्होकेट नवीन घरत साहेब इथे उपस्थित आहेत मैदानात। मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। नवीनजी घरत साहेब माकण्याहून इथे उपस्थित आहेत। मी त्यांना पुनश्च विनंती करेन की त्यांनी कृपया इथे मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय विजय घरत साहेब बिरवाडीवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे आणि कोणीही हॅट्रिक घेतली तरी आदरणीय विजयजी घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल। चेक। तसेच सरपाडा गावातील दानशूर व्यक्तिमत्व सचिन लहू पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाची आपल्यासाठी APL साठी देणगी आलेली आहे, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद। सौ कल्पना कल्पेश मेढे ग्रामपंचायत सदस्य सरपाडा इथे उपस्थित आहेत, आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो। तसेच आपण पाहतोय आपल्या मंचावर श्री सुरेश गजानन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सरपाडा। तसेच या मैदानामध्ये हे मैदान बनविण्यासाठी विकेट बनविण्यासाठी अथक मेहनत घेतली असे आमचे लाडके सुरेश काका यांचा स्वागत सन्मान मी संजयजी किणी साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे, धन्यवाद। तर आदरणीय विजयजी घरत साहेब यांच्याकडून मात्र डॉन किलर बिरवाडीच्या खेळाडूंसाठी मात्र हे बक्षीस आहे, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। सन्माननीय दत्तात्रय वजे साखरे अमरेंद्र स्वामी यांच्याकडून APL पर्वासाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद सर। धन्यवाद। त्या मुख्य मंचावर सागर उमरी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी रमक तर या दरम्यान आपण बघितलं तर काय जबरदस्त डिलिव्हरी बघायला मिळाली जयेश पाटील सच्चा या गोलंदाजाकडून। निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली, क्लीन बोलच्या माध्यमातून मात्र फलंदाज बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल मिस्टर पंकज ठाकूर, मॅन फ्रॉम बिरवाडी। बिरवाडीचा हा वंडर बॉय आपल्याला बघायला मिळतोय। सन्माननीय राकेश पाटील साहेब यांचा सन्मान रत्नकांत पाटील सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते। हसमुख पंकज म्हणून त्याचं नाव आम्ही बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये ठेवलं होतं, कारण सतत हसत असतोय हा खेळाडू। जॉन्टी 2 6 साठी विजयजी घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। 2 षटकार आले लगातार जर जॉन्टीच्या बॅट मधून तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 2 षटकारांसाठी। गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। धन्यवाद।
तसेच त्यांच्यासोबत त्यांचे परममित्र शेखर राजू कुडू उमरोळी हे देखील उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा रत्नाकांत पाटील सर यांनाच विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा यथायोग्य असा सन्मान करावयाचा आहे. कबड्डीला पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. पंकज ठाकूरच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि या दरम्यान 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावीनंतर धावसंख्या आपण बघितली तर VM11 सोनावी इंडियन्स हा संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. प्रेक्षकांना नम्र विनंती असेल, 1 मिनिट फक्त योगेश सर, की बक्षीस लावायचं असेल तर कॅश आणि चिठ्ठी तुम्ही इथे पाठवा, अन्यथा बक्षीस लावलं जाणार नाही. व्हेरी गुड. आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य उमरोळी सुमितजी वजे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. सन्माननीय दत्तात्रय वजे साहेब सपत्नीक येथे उपस्थित आहेत. मी मनोज पाटील यांना विनंती करते की आपण या दाम्पत्याचा यथायोग्य असा सन्मान करावयाचा आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. तर आदरणीय योगीजी तरे साहेब जर 2 मिनिटं असतील तुमचे तर इथे यायचं आहे. अशोक पांडुरंग कुडू नवसई यांच्याकडून APL पर्वासाठी 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेला आहे. रमाकांत बाळाराम कुडू नवसई 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच अनिल कुडू नवसई यांच्याकडून 101 रुपयांचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षकांची संख्या मात्र वाढताना आपल्याला बघायला मिळते, स्टँड भरताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, तर एका बाजूने पंकज पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे. डाव्या हाताने राऊंड द विकेट ओव्हर द विकेट मारा केला होता. गोलंदाज दीपेशने अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. पंकज पाटीलला मात्र इथे कुठेतरी थांबवलं जातंय आणि ही जमेची बाजू आहे, कारण पंकज पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही 1-2 चेंडू निर्धाव खेळवले तर मात्र तुमची गुणवत्ता नक्कीच वाढते. दीपेश पाटील पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. कबड्डीला हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत ही की तुम्ही जर 1-2 चेंडू निर्धाव खेळले तर मात्र येणाऱ्या चेंडूवर सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडला मात्र उभं राहिलं तर बरं होईल आणि तेच काम करताना पंकज पाटील. वैदेही अरुण पाटील बहाडोळी, माफ करा, वैदेही अरुण कुडू बहाडोळी या इथे मैदानात उपस्थित आहेत. त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे, मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वैदेही कुडू. प्रीतम मोहन पाटील हे इथे उपस्थित होत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. वैदेही कुडू या इथे उपस्थित होत आहेत. मी त्यांच्या फॅमिलीला म्हणजे त्यांच्या पिताश्री आणि आईला इथे येण्याची विनंती करतो की त्यांनी सुद्धा इथे मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. या वेळेला पंकज पाटील यांच्या बॅट मधून शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू निघून जातोय. डायरेक्ट फेकी पंकज पाटीलला मात्र माघारी जावं लागलं असतं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. मिस्टर सारंग पाटील मॅन फ्रॉम बिरवाडी, अप्रतिम क्षेत्ररक्षण. परशुरामजी पाटील साहेब यांचे सुपुत्र आहेत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडून होताना आपल्याला बघायला मिळतंय. परिजी कुडू साहेब इथे मात्र भोजनानंतर पुन्हा एकदा मात्र जॉईन होताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज दीपेश. यावेळेला मात्र पंकज ठाकूरच्या बॅट मधून फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं जातंय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. अप्रतिम डीप मिड विकेटला मात्र चेंडू निघून जातोय.
स्टेजवर एक माईक सुरू असेल तर बंद करा. या वेळेला आपण बघतोय एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते पंकज पाटील यांच्या बॅट मधून. आपण बघितली धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ कंप्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा. काय अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा, कारण दोन्ही संघ आपण बघितले तर तुल्यबल्य आहेत. डॉन किलर बिरवाडी आणि VM11 सोनावे इंडियन्स हे 2 संघ आपण बघतोय. एका बाजूने आयकॉन खेळाडू पंकज पाटील तर दुसऱ्या बाजूने चेतन पाटील. मोहितने जर हॅट्रिक घेतली तर प्रशांत नाईक यांच्याकडून 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या वेळेला आपण बघतोय काय अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं जात आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. इथे मात्र कौस्तुभ पाटील यांच्याकडे मात्र बक्षिसं लावली जातात, कॅश स्वीकारली जाते कौस्तुभ पाटीलकडे. तर कोणाला बक्षिसं लावायची असतील तर कौस्तुभ पाटील आगरवडी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र पुन्हा एकदा पंकज पाटीलच्या बॅट मधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सुरेख क्षेत्ररक्षण. पंकज पाटील वाट बघत होते कदाचित की हा चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु एकच धाव मिळते. चेंडूला मात्र योग्य रीतीने अडवलं गेलं आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गीतेश घरत इथे उपस्थित झालेत, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. मोहित मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. पंकज ठाकूर यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथे मात्र कृपेशचं क्षेत्ररक्षण बघा काय लाजवाब. टाळ्यांचा गजर होतोय. नेहमीच आपण बघतोय की प्रत्येक सामन्यामध्ये मात्र या क्षेत्ररक्षकांनी मन जिंकली प्रेक्षकांची. कालच्या दिवसामध्ये एक झेल आणि सामन्याचा विजय तिथे निश्चित झाला होता. कृपेश पाटील आणि प्राजक्ता माली ही अभिनेत्री आहे, तिच्याकडून मात्र सन्मानित केलं गेलं होतं बेस्ट फिल्डर या अवॉर्डने. तोच मात्र कृपेश पाटील गोट्या मॅन फ्रॉम नवसई हा मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र मोहित मडवी गोलंदाजी मार्कवर. पंकज पाटील आणि पंकज ठाकूर. या वेळेला सुरेख फटका आणि इथे मात्र चेंडूला अलगद झेललं गेलं. पंकज पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे बॅक टू डगआउट. उमरोळी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय कल्पनाताई मेढे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रत्नकांत पाटील सर यांना विनंती करते की आपण मॅडमचा यथायोग्य असा सन्मान करावायचा आहे. सन्माननीय कल्पना मेढे मॅडम. धन्यवाद सर. तसेच आदरणीय सन्माननीय प्रीतम मोहन पाटील सामाजिक कार्यकर्ते या मंचावर उपस्थित आहेत. मी आदरणीय भूपेशजी गावड सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथायोग्य असा सन्मान करावायचा आहे. सन्माननीय प्रीतेशजी पाटील सर. तसेच APL साठी ज्या रोडने आपण येतो
त्या एका शब्दावर त्यांनी रोडची डागडुगी करून दिली, त्याबद्दल ही APL कमिटीतर्फे तसेच गावातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद प्रीतम सर. तर धावसंख्या आपण बघतोय षटक क्रमांक 3 प्रगतीवर आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित. प्रीतम सर यांच्याकडनं APL साठी 5,000 रुपयाची देणगी इथे आलेली आहे, त्यांचे आपण खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. उमरोई ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री रजनीश पाटील सर इथे उपस्थित झालेत, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसंच त्यांच्या समवेत निलेश पाटील साहेब उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि आमचे लाडके बालेमामा बालचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ कंप्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा या VM11 सोनावी इंडियन्स या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. याआधी आपण बघितलं तर राहुल 11 तेंबोडे हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. 2023चा ग्रँड फिनाले अंतिम सामना राहुल 11 तेंबोडे वर्सेस प्रश्नचिन्ह आहे कोण असेल या सामन्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल. VM11 सोनावी इंडियन्स की डॉन किलर बिरवाडी कोण 2 हात करेल राहुल 11 तेंबोडे या संघाविरुद्ध. स्वप्न होतं राहुल 11 तेंबोडेचं की अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं, अंतिम फेरीचा सामना खेळायचा आणि आज ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. अंतिम चषकावर नाव करण्यासाठी कोणते 2 संघ मात्र 2 हात करतील एकमेकांसमोर हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील. या वेळेला सुरेख फटका, क्या बात है. ब्रँड ऑफ बिरवाडी पंकज ठाकूर 6 धावा. चेक आपण पाहतोय मुख्यमंचाकडे येताना आमचे लाडके ॲडव्होकेट नवीनजी घरत साहेब यांचे आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथे मुख्य मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. नवीनजी घरत साहेब. ही अरुण कुडू हिने YMCA एकदा मात्र जयेश सुरेख अप्रतिम कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. षटकारानंतर मात्र केवळ डॉट चेंडू हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा मात्र जयेश पाटील. वैदेही अरुण कुडू हिचा या ठिकाणी सन्मान होता. पुन्हा एकदा मात्र जयेश पाटील. वैदेही अरुण कुडू हिचा या ठिकाणी सन्मान होताना पाहतोय. आपल्याला धावून धावून दम लागतो, पण ही असं मलाही दम लागतो. सोबत त्यांच्या आई आहेत, आईला सुद्धा मी आमंत्रित करतोय. या नॅशनल लेवलसाठी आता तिची निवड झालेली आहे आणि नॅशनल लेवलसाठी ती आता पटना या ठिकाणी जाणार आहे. तिला APLच्या सर्व तिला खूप खूप शुभेच्छा असतील. अशीच मोठी हो आणि आपल्या समाजाचं नाव अगदी देशभरामध्ये नक्कीच तू गाजवून येशील. खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील. वेळेला मात्र वैभव पाटील यांच्या बॅट मधून मिड विकेटला चेंडू मात्र निघून जातोय. इथे मात्र एकदा परिपूर्ण केली जाते, थोडीशी मात्र चुकी होते ती म्हणजे तो चेतन पाटील याच्याकडून आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. इथे मात्र भाग पाडलं होतं पंकज ठाकूरला बाद होण्यासाठी. स्ट्राईक घेणार होता वैभव पाटील, परंतु 2 धावा मात्र परिपूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि वाडगा साहेब इथे आपण आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. 30 धावा पुन्हा एकदा मात्र सच्चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. उमरोळीचा हा तेज तर्रार गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनटू द गॅप चेंडू खेळला जाईल का? एस, इट इज अ 4 रन्स. 4 धावा येतात. कमांड डीजे. चेक. गौरव तरे GT जर आपण कुठे मैदानात उपस्थित असाल तर कृपया मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गौरव तरे GT माकणे. थँक्यू. तर गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील. आतापर्यंत आपण बघितलं तर 1 षटकार आणि 1 चौकार या 5 चेंडूमध्ये आलेला आहे. धावा आल्या 13 5 चेंडूमध्ये. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला होताना बघायला मिळते, कारण प्रमुख गोलंदाजाला जर 12-13 धावा आल्या तर मात्र ते षटक चांगलं असतं
आणि VM11 साठी हे षटक खूप महत्वाचं. यावेळेला पुन्हा एकदा मात्र वैभव पाटीलच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. कृपेश गोट्या पुन्हा एकदा मात्र तारणा ठरतोय आणि इथे मात्र गडी बाद होताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गौरव तरे साहेब इथे येत आहेत. आम्हाला नेहमीच आनंदाची गोष्ट ते देतात आणि कालच्याच दिवशी त्यांनी आम्हाला 5,555 रुपयाची भरीव देणगी दिली होती. त्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. तसेच आपण पाहतोय इथे उपस्थित उमरोळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रजनीश गुणाजी पाटील साहेब यांच्याकडून 6,000 रुपये रोख देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आणि त्यांच्यामुळेच आज यूट्यूब लाईव्हवर आपण जे थेट प्रक्षेपण पाहतोय, नेटची व्यवस्था सुद्धा आम्हाला त्यांनी स्वतः इथे हजर राहून करून दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आदरणीय प्रशांत नाईक चांदीप यांच्याकडून 1,500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे. मोहित मडवी यांनी जर हॅट्रिक घेतली तर हे कॅश प्राईज असेल. थँक्यू सो मच. तर गोलंदाज पुन्हा एकदा मात्र मोहित गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. तसेच आपल्या हॅलो 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 तसेच आपण इतके दिवस बघतोय की सरपाडा गावचे दिवाकरजी काशीनाथ पाटील साहेब येथे उपस्थित आहेत. आज आपण या मैदानावर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज एक त्यांचा सत्कार करणं आमचं भाग्य आहे. तर मी देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन की दिवाकर काशीनाथ पाटील साहेब यांचा स्वागत सन्मान करायचे. वेलकम. संतोष कडू, रोहन कडू, वैभव पाटील भाडोलीवरून उपस्थित झालेत. वेलकम. तर गोलंदाज पुन्हा एकदा मात्र मोहित मडवी आपल्याला बघायला मिळेल. विकेट हॅट्रिकसाठी प्रशांत नाईक चांदीप यांच्याकडून 1,500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. या वेळेला मोठा फटका, चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. सन्माननीय तुकारामजी किनी बहाडोली यांच्या माध्यमातून APL साठी 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. तुकाराम किनी बहाडोली. गोलंदाज मोहित मडवी. काय समाचार घेतलाय शुभम पाटील हेली मॅन फ्रॉम सफाळे. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. कम्मालीचा फटका. षटकाराचा झेल जर बाहेर प्रेक्षकांनी घेतला तर भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि या वेळेला बघूया झेल होतोय का. कृपेश पाटील गोट्या. इथे मात्र काय अप्रतिम झेल. चला पुन्हा एकदा आपण शुभ सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मनोर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय कैफ रईस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL चे विद्यमान अध्यक्ष देवानंद वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हॅलो कैफ रईस साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सोनावेवरून आपले मित्र सर्वांचे लाडके श्री मंगल किणी साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया इथे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. त्यांच्या समवेत त्यांचे मित्रसुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी कृपया इथे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. आदरणीय सुरेश गजानन पाटील आगरी समाजोन्नती मंडळ शाखा अध्यक्ष सरपाडा यांच्याकडून प्रेक्षकांनी झेल घेतला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. धन्यवाद. तसंच आदरणीय सन्माननीय आवेशजी आवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोरवरून ते या ठिकाणी आलेले आहेत. मी रुपेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आवेशजी आवारी सरांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. या वेळेला मात्र मोहित मडवी निर्धाव चेंडू फेकताना आपल्याला बघायला मिळतोय. काही कमालीचं षटक आपल्याला बघायला मिळतंय. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे. अप्रतिम. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे मनोर येथील राहिल भाई यांचं यथोचित स्वागत सन्मान किशोरजी वजे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी आपणास विनंती करतोय.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. डॉन किलर बिरवाडीने कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर विजयजी घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं आणि या वेळेला मात्र विकीच्या बॅट मधून दमदार बहारदार असा APL षटकार येतोय. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलं जातं. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत. उमरोळीचा हा स्टार फलंदाज आपण बघतोय. युवा उमरोळीकडून सातत्याने मात्र क्रिकेट खेळताना आपण बघतोय सलामीचा फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते युवा उमरोळीमध्ये तोच वैभव पाटील. काय अप्रतिम. दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके उमरोळी गावचे उमरोळी ग्रामपंचायतचे उपसरपंच रजनीश गुणाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी भूपेश गावडे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचंय. रजनीश गुणाजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान भूपेश गावड हे करतील. 49. आपण मागील 6 दिवस आजचा 7वा दिवस ज्या यूट्यूब लाईव्हवर आपण थेट प्रक्षेपण पाहतोय त्यांनी ही नेटची व्यवस्था सुद्धा आम्हाला करून दिली आणि रोख रक्कम 6000 रुपयाची भरीव देणगी दिली. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर कोण असेल. आता हॅट्रिक साठी मात्र ATM जास्त खुलतंय. विजयजी घरत साहेब बिरवाडे यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. डॉन किलर बिरवाडीच्या गोलंदाजांसाठी मात्र हे बक्षीस असेल. एका बाजूने आपण बघतोय डॉन किलर बिरवाडी तर दुसऱ्या बाजूने VM11 सोनावे इंडियन. तसेच आपल्या मंचावर निलेश पाटील उमरोळी हे उपस्थित आहेत. मी किशोरजी वजे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचे. निलेश पाटील साहेब उमरोळी. अभिजित किनी खरट्टारा यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. तसेच आपण पाहतोय शिवसाई कोट पावडर कोटिंग शिवसाई इंजिनिअरिंग वर्क्स चे मालक श्री हर्ष पाटील इथे उपस्थित आहेत. तरी मी रुपेश पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचे. श्री हर्ष पाटील त्यांनी आपल्या APL कमिटीसाठी यावर्षीसाठी रोख रक्कम 11000 रुपयाची भरीव देणगी दिली. मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर या दरम्यान आपण बघतोय वैभव पाटील मात्र बॅक टू डगआउट होतोय. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज कोण येते गोलंदाजी मार्कवर. आपण या मुख्य मंचावरती पाहतोय मनोहर या ठिकाणी आणखी एक उत्तम व्यक्तिमत्व हुसेनजी खतीब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रत्नकांत पाटील आपणास विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हुसेनजी खतीब साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सुदर्शन साठी 7 स्टार ग्रुप बहाडोली यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मिस्टर चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. सुदर्शन साठी मात्र प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे मनोर येथील सोहेल खातीब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेश पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सोहेल खातीब सरांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते आणि धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा. दरम्यान आपण पाहतोय की आपण मैदानामध्ये रंगरंगोटी जी पाहतोय कलर्स केलेले आहेत. प्रतीक कडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकाराला. प्रतीक पाटील बहाडोली. आणि इथे मात्र सुदर्शन धावबाद होतोय. तर जाऊया योगेश तरे सरांकडे. आपण जे या पूर्ण ग्राउंड मध्ये रंगरंगोटीचे काम पाहतोय ते रंगरंगोटीचे काम अथक परिश्रम घेऊन काम करणारे प्रभाकर जगन पाटील हे ते उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या
कमिटीला APL कमिटीला 1023 रुपयाची भरीव देणगी दिलेली आहे. त्यांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज चेतन सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर सचिन केणी मॅन फ्रॉम सोनावे. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, परंतु आज खेळावे लागतील. संघ थोडासा अडचणीमध्ये बघायला मिळतोय. यावेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, एज लागली आणि चेंडू यष्टीरक्षक स्वप्नील पाटील यांच्या हातामध्ये आणि गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. काय सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत अमर पाटील आम्हाला दर्शवतील की चेतनने या षटकामध्ये किती धावा दिल्या. एक खराब चेंडू हाताळला, ती एक फक्त धाव गेलेली आहे आणि 2 गडी बाद केलेले आहेत. काय अप्रतिम मात्र क्रिकेट बघायला मिळतंय आपल्याला चेतनकडून. हॅलो, आपण पाहतोय की आपला समाज जसा आपण इथे सर्व गाजावाजा होतोय तसंच समाजाचे कित्येक खेळाडू हे राष्ट्रीय लेवल स्पर्धेमध्ये सुद्धा खेळतात. तसंच एक PD चाम्स अकादमी स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये दक्ष वजे टेंबोडे यांनी 15 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सोडवण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे खूप 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 आभार आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी दक्ष बाळू वजे टेंबोडे यांनी हा विक्रम केलाय. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. राहुल गरत उबरोळी यांच्याकडून सुद्धा हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर चेतन आहे गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. या डावातील गोलंदाज चेतन मनीष गावड यांच्यासाठी हा चेंडू असेल. वडीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बघूया आणि धावबादच्या स्वरूपामध्ये मात्र गडी बाद होतोय. षटक संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या बघितली तर 51 धावांचं लक्ष असेल. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होतील तसे आमचे साथी समालोचक प्रमोदजी शेडके सर जोडले जातील. थँक्यू सो मच. मी एकच मिनिटं घेतो. आपल्या इथे उपस्थित माकणे गावून आमचे आपल्या सर्वांचे लाडके गौरवजी तरे हे ते उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विशाल घरे त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यांनी आपल्या आगरी प्रीमियर लीगला 5555 रुपयाची भरीव देणगी इथे दिलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज गेले आपण 5 वर्ष आणि हे 6वं वर्ष पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने आपण त्यांचा आवाज ऐकतायत या स्पर्धेला. बँड पथक एका साईडला जबरदस्त रोमहर्षक आणि हर्षोल्लित उल्हास शांताराम पाटील बहाडोळी, किशोर शांताराम पाटील बहाडोळी, मनोज पाटील उमरोळी आणि किशोर पाटील उमरोळी हे इथे उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय, धन्यवाद. लगातार 3 षटकार येतात तर तानसा किंग संघाचे प्रोप्रायटर अभिजित किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 चौकार 3 षटकार, विकेट हॅट्रिक प्रशांत चौधरी अर्थातच बाबू कोपर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल गेल त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचप्रमाणे दीपकजी घरत अर्थातच लाडाने पोशा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. खानिवडे गावाचा रत्न यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेट लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि माझ्यासाठी सुद्धा त्यांनी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं, त्याबद्दल पोशा दादा आपला खूप खूप धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे मिलिंदजी किनी, मिलिंद काशीनाथ किनी मराठी दनका शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतं. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोरजी वजे साहेबांना विनंती करेन की नवीन साहेब यांचं स्वागत सन्मान करायचंय. चं टार्गेट पाहायला मिळतं. बहाडोलीवरून प्रफुल्ल कुडू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत आणि त्यांचे पिताश्री यावेळेला
प्रकाश कुडू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात माकणीच्या मैदानात सुद्धा आपण एक स्पर्धा पाहणार आहोत. 13 मार्च ते 19 मार्च श्री दत्तगुरु चषक माकणे 2023 कमिंग सून. चेतन पाटील 3 षटकार जर ठोठावत आहेत तर समीर जाधव पालघर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पंकज पाटील पालन जबरदस्त टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर नवसाई गावातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षा होतोय. तर नवसाईचं नाव घेतल्यानंतर विनय कुडू अर्थातच विकी कुडू यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पहिला चेंडू चेतन पाटीलचा इनसाइड आउट क्लास क्रिकेटिंग शॉट येतोय. APL षटकार चेतन पाटील ब्रँडेड षटकार 6. जबरदस्त हा स्ट्रोक 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. कारण एक रफ्तार का सौदागर अर्थातच पालन पंकज पाटील यांच्या चेंडूवर व्हेरी फास्ट बॉलला कोऱ्या करकरीत नवीन चेंडूवर खेळणं खूप मुश्किल असतं, परंतु यावेळेला काय टॅलेंट आहे. म्हणूनच चेतन पाटील दर्शवतोय सिक्सर किंग, आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो असं दर्शवत पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध क्लास टायमिंग पाहायला मिळाला. 6 धावा. सन्माननीय संतोष शांताराम पाटील बहाडोली यांच्या माध्यमातून 1000 रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. त्यांचे मी कमिटीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. प्रमोदजी, जर इथे आपण पाहिलं कन्सिस्टन्सी चेतनची, बहुतांश वेळा आपण पाहिलं मॅचचा फर्स्ट बॉल हा सिक्सर, मात्र चेतनच्या बॅटमधून आपण पाहिलं काय जबरदस्त अप्रतिम फटका यावेळेला मात्र चेतन पाटीलच्या बॅटमधून. सुपर विकेट हॅट्रिक आणि त्याचप्रमाणे लगातार 3 षटकार अभिजित किनी यांच्याकडून आपण पाहू शकतात. कराड तारा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेला ऑफसाईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला यावेळेला दिशा दिली गेली. मेल त्या ठिकाणी सिंगल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट आगरी प्रीमियर लीग महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने या स्पर्धेला वळालेत आगरी बांधव, आगरी समाज बांधव आपण पाहू शकतात. फक्त क्रिकेट निमित्त प्रफुल्लता निलेश पाटील, हॅलो, यांना मी सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. तसेच रोहिणी रोहित पाटील यांना सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत चौकाराने 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याचं परिपूर्ण सर्वांना लागलेलं वेड. तुम्हा सर्वांना आवडणारी स्पर्धा अर्थातच आवडती प्रीमियर लीग APL. ऑन साईडला दर्शन पाटील मॅन फ्रॉम घाटीम, खूप चांगल्या प्रकारचा ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल चिनू, मात्र सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. धन्यवाद. या ठिकाणी 12 धावा. हॅलो, वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष माननीय सचिन माळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, वेलकम. एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं चौकाराने स्वागत. जांभूळपाडा गावातील एक अनमोल रत्न, अनमोल हिरा अर्थात सचिन दादा मालवी यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत या चौकाराने. मॅग्निफिसंट शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4. प्रमोद, जर आपण चेतनचं पाहिलं तर बॉडी बॅलन्स अतिशय सुंदररित्या होतं. चेंडूवरती आलेली नजर पाहिली आणि काय जबरदस्त गॅप मध्ये या 4 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू चेतन पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त हा चेंडू निघून येतोय. समालोचन कक्षेला अभिवादन करण्यासाठी आलेला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय चेतन पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट, सुपर. चेक दरम्यान आपण पाहतोय नवीन गरज साहेब, मी आपल्याशी समस्या आहे काही गोष्टीसाठी, त्या तुमच्यात आणि माझ्यात आहेत. परंतु नेहमीप्रमाणे तुम्ही यावर्षी सुद्धा आगरी प्रीमियर लीगसाठी 5555 रुपये भरीव देणगी देऊन आम्हाला खूप, आता माझ्याकडे शब्द नाही तुमच्यासाठी, पण तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद.
नवीनजी घरत ॲडव्होकेट आहेत, कांद्रेपुरे गावातील एक अनमोल रत्न आणि क्रिकेटवर जिव्हाळा आणि नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व. 40+ क्रिकेट खूप छान पद्धतीने हाताळतात. त्यांचं या ठिकाणी आगमन आणि APL साठी भरीव आर्थिक सहाय्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. तसेच कल्पेश बाळाजी तरे उमरोई यांच्याकडनं 1000 रुपये आर्थिक देणगी आलेली आहे. APL कमिटीतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. प्रचित पाटील यांच्याकडून शुभम पाटील हॅली जर विकेट हॅट्रिक साध्य करतात तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तसेच अभिजित किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिक. पहिला चेंडू नो बिमरच्या स्वरूपात, एक धाव तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळते. फिके पर्यंत त्या ठिकाणी मेल सिंगल प्लस नो अशा पद्धतीने 2 धावा. बिमर होता कमरेच्या वरती असल्या कारणानं मात्र या ठिकाणी माफ करा राकेश जनार्दन गावड हे इथे उपस्थित आहेत. त्यांनी तरी मी कल्पेश कुडू यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचंय. राकेश गावड यांचा स्वागत सन्मान कल्पेश कुडू करतील. प्रमोद, जर आपण इथे पाहिलं पहिल्या षटकामध्ये 22 धावा पाहायला मिळाला. तदनंतर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज शुभम. फ्रीहिटचा चेंडू नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला मिडल ऑफ द बॅटने जरूर चेंडू कनेक्ट झाला होता. द बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान राकेश गावड साहेबांचा सन्मान होतोय आणि या APL कमिटीसाठी त्यांनी रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच हे मैदान बनवण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 51 धावांचं पाठलाग करताना अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. खूप सुरेख पद्धतीने यावेळेला स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकी करेल. 2 धावा डेफिनेटली त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 28. शरद घरत बिरवाडी हे जर कुठे मैदानात उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. शरद घरत बिरवाडी. एकाच साईडला GT यांना पण पाहू शकताय. दानशूर व्यक्तिमत्व माकणे गावातील रत्न आणि भूपेश गावड एवन जोडी. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला इनफिल्ड वरून खेळला गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता चेंडूवर यावेळेला मोहर उमटवली. चेतन पाटील क्लास क्रिकेटिंग शॉट. सुपर बॅटिंग म्हणतात. धावांची खऱ्या अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग मशीन. ठीक. आनंद तरे माकण्याहून इथे मैदानात उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया इथे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. चौकार येतोय. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा, 32 रन्स. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. डॉन किलर बिरवाडी ऑलरेडी राहुल 11 टेंबोडे संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. स्विच हिटचा फटका इनफिल्डच्या वरून जरूर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि या एकेरीच्या स्वरूपात धावांची गती स्कोर कार्डवर डॉन किलर बिरवाडी या संघाची जाऊन पोहोचते 33 धावा. आता 18 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. म्हणतो यंदाच्या वर्षाचं स्वप्न. संचित रामचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत सन्मानासाठी विनोद पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचंय. तसेच आमचे लाडके संजयजी कुडू साहेब दिवेकरपाडा इथे उपस्थित आहेत. तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय सन्माननीय संजयजी कुडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मानव अधिकारी मिशनचे आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय प्रफुल्लता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रिया पाटील मॅडम आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय प्रफुल्लता पाटील मॅडमचा यथोचित सन्मान करावा. तसेच नाना गुरुजी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना प्लीज विनंती करेन की त्यांनी कृपया इथे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. सर्वांचे लाडके या समाजातील एक थोर व्यक्तिमत्व अर्थातच नाना गुरुजी. वेलकम सर, वेलकम. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रफुल्लता पाटील मॅडम यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान पाहतोय. आणि प्रभाकरजी पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आगमन या APLच्या मुख्य मंचावरती होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत रोहिणी पाटील मॅडम यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. रिया पाटील मॅडम आपण आपल्या शुभहस्ते करावा अशी मी आपणास विनंती.
धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावा 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चौतीस धावा 34 रन्स विजयासाठी लक्षात असू द्या. 17 धावांचं लक्ष्य डॉन किलर बिरवाडी या संघासमोर असेल. पंकज पाटील पालन, टेंबोडे एक्सप्रेस, खूप चांगली पर्सनॅलिटी आणि त्याबरोबर नावाला साजेसा असा खेळ हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मनोजी पाटील स्मिथ असे करत असताना मुकेश अर्थात मास्टरच्या माध्यमातून एक छोटीशी भेट आणि ते सुद्धा स्माइल देत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा. तर मात्र भरलेलं मैदान खचाखच पाहायला मिळतं. बाउन्स मिळाला मात्र टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. नॅचरल बाउन्स आहे. ज्यावेळेला गुडलँड स्पॉटला मंथन चेंडू जेव्हा पिच होतो ना त्यावेळेला मात्र आपण पाहतो की नॅचरल बाउन्स असतो. नक्कीच नक्कीच. आणि पंकज पालन जर आपण पाहिलं तर जवळजवळ 6.6 6.7 ची हाईट आहे आणि त्यानंतर जम्प ज्यावेळेला घेतो त्यावेळेला ऑलमोस्ट 7.2 हाईटने मात्र तो चेंडू रिलीज करतो. जबरदस्त बॉल यावेळेला मात्र खेळून काढलं. कव्हरच्या दिशेला जातो. एकेरी धाव पाहायला मिळते. बघा प्रमोद तुमचं नाव खूप मोठं आहे पण मात्र इतिहासात तुम्ही काय केलंय त्याला महत्व नाही पण तुम्ही प्रत्यक्षात काय करता ते खूप इम्पॉर्टंट आहे. क्या बात आहे. डायरेक्ट हिट यावेळेला गोटी नेम सुपर. मनीष गावड ब्रँड ऑफ अगरवाडी बंटी 4 नंबरची जर्सी परिधान करणारा सुचितला मात्र परतावं लागेल. बॅक टू गावड साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. राजू पाटील साहेब हे उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच प्रमोद बंटी यांचा उल्लेख केला. थोडीशी इंजुरीमध्ये त्रस्त आहेत आणि तरी मात्र संघाकरता आपलं डेडिकेशन तिथे मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटील साहेब यांचे हार्दिक स्वागत. देवानंद कृष्णा वजे साहेब यांच्या जोडीला मात्र विपुल वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे देवानंद वजे प्रेसिडेंट आहेत. अध्यक्ष कोर कमिटी पूर्ण खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेत असताना आणि स्पेशली मी योगेश तरी ज्येष्ठ पत्रकार रमाकांतजी पाटील साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. रमाकांतजी पाटील साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब. प्रमोदजी. राकेश पाटील यावेळेला उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत. त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेला चेतन पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त कणखर दर्जेदार आउट ऑफ द पार्क APL षटकार. क्या बात आहे चेतन पाटील. सुपर मॅग्निफिसंट अँड ग्लोरियस. प्रमोद जे आपण म्हणतो ना की डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन आहे तसं चेतनचा कॅच पकडणं इझी नाहीये. प्रत्येक चेंडू जर आपण पाहतो जबरदस्त पद्धतीने प्रहार केला जातोय चेतनच्या बॅट मधून. शरदजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत तर मी रत्नकांतजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचंय. शरदजी गरज साहेब. यावेळेला ऑन साइडला उसळत्या चेंडूवर मात्र केला प्रहार क्षेत्ररक्षकांच्या भेटीला परंतु मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झील सोडला. अन्यथा गाडी भाडं नाश्ता जरूर सोडवलं असतं परंतु तसं काही घडलं नाही आणि विजयासाठी 3 धावांचं अवघं लक्ष्य सैराट आलंय. चेतन पाटील नावाचं वादळ घोंगावलंय स्वतःच्या होम ग्राउंडवर घरच्या खेपट्ट्यांवर. यावेळेला ऑफसाईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी मेल सिंगल चेतन पाटीलला 2 धावा आता मात्र विजयासाठी पाहायला मिळतात. धन्यवाद. नाना गुरुजी भाडवली यांच्या माध्यमातून 500 रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त होत आहेत. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी APLच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. शरदजी गरज साहेब उपस्थित आहेत. ईशा एंटरप्राइजेस भूपेश शेठ यांच्याकडनं आम्हाला 11,000 रुपयाची रोख देणगी इथे आलेली आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. ते येऊ शकले नाही म्हणून शरद साहेब पण आलेले आहेत. शरद साहेबांचे पण खूप खूप आभार. तसेच आमचे लाडके मित्र हॅलो सर्वांचे सुपरिचित सचिनजी मालवी. हॅलो स्कोर्स लेवल. हॅलो हॅलो जरा माईक. सचिनजी मालवी साहेब इथे उपस्थित आहेत. मी आपल्या कमिटीचे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आणि तसेच आपले उपाध्यक्ष संजयजी किणी साहेब यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. सचिनजींचा उल्लेख करायचा म्हणजे खूप कठीण आहे कारण खूप मोठी व्यक्ती आहे आपल्यासाठी आमच्यासाठी. कारण आपण पाहतोय जसं आगरी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी त्यांनी भेट दिली
आणि तसेच ते GPL वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सुद्धा आहेत, विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि सर्वांनी तर टाळ्या या गोष्टीसाठी पुन्हा एकदा वाजवल्या पाहिजे का त्यांनी आग्री प्रीमियर लीगसाठी रोख रक्कम 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डॉन किलर बिरवाडी संघ मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने. तुषारजी पामाळे साहेब या व्यासपीठाकडे येत असताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व ऑन साइडला, जबरदस्त स्टायलिश फिनिश आणि धडाकेबाज चेतन पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय. फायनलचे दरवाजे ठोठावले गेलेत. क्लास क्रिकेटिंग शॉट, सुपर आउटस्टँडिंग अँड वंडरफुल बॅटिंग. हॅलो हॅलो चेक. संदेश पाटील व तुषार पाटील यांच्या रामबाग यांच्याकडून रोख रक्कम रुपये 2,222 रुपये मंडळासाठी प्राप्त झालेत. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. ज्येष्ठ पत्रकार रमाकांतजी पाटील साहेब आणि नरेंद्र पाटील साहेब टेंबेडवरून इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. सोबत तुषारजी पामाळे आणि नितीनजी पामाळे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत.